Answer online YouTube channel. To get latest video, please subscribe this channel. Second defect of human eye is farsightedness or hypermetropia. याआधी आपण फर्स्ट डिफेक्ट बघितला होता नियर साइडनेस, त्यालाच मायोपिया असं म्हणतात. आज आपण सेकंड डिफेक्ट बघणार आहोत, तो आहे फार साइडनेस और hypermetropia. In this defect, the human eye can see distant object clearly but cannot see nearby object distinctly. ह्या डिफेक्टमध्ये ह्युमन आय जो आहे तो डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट क्लिअरली बघू शकतो पण नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली बघू शकत नाही. आपण जर बघितलं ही जी कंडिशन आहे हे नियर साइडनेसच्या अपोजिट आहे. याआधी आपण बघितलं नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली दिसू शकतात पण डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट क्लिअरली दिसू शकत नव्हता मायोपियामध्ये. दिस मीन्स दॅट द नियर पॉईंट ऑफ आय इज नो लॉंगर ॲट 25 सेंटीमीटर बट शिफ्टेड फर्दर अवे. म्हणजेच काय की या डिफेक्टमध्ये डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट क्लिअरली दिसतोय पण नियर बाय ऑब्जेक्ट दिसत नाही आहे. म्हणजेच त्या आईचा जो नियर पॉईंट आहे तो काय झालेला आहे, शिफ्ट झाला आहे, तो ॲट 25 सेंटीमीटरला नाही. As shown in the figure 7.14, the image of nearby object get formed behind the retina. आणि त्यामुळे 7.14 डायग्राममध्ये आपल्याला एक इमेज दाखवलेली आहे. ही जी इमेज आहे इथे डायग्राम आहे त्यामध्ये ती जी इमेज फॉर्म होते ती कुठे होते, बिहाइंड द रेटिना फॉर्म होते. आता ह्या जे 3 डायग्राम दिले त्यामध्ये फर्स्ट वन आहे ही हेल्दी ह्युमन आय किंवा नॉर्मल ह्युमन आयची डायग्राम आहे. फार अवे ऑब्जेक्ट कॅन बी सीन क्लिअरली. जर दूरवरती ऑब्जेक्ट असेल, फार अवे ऑब्जेक्ट असेल तर त्याची इमेज जी आहे ती कम्प्लिटली कुठे फॉर्म होते, रेटिनाचा पॉईंट इथे असतो. पण जर डिफेक्ट आय असेल ज्याला हायपरमेट्रोपिया असेल तेव्हा ती जी इमेज आहे ती इथे रेटिनावरती फॉर्म न होता ती कुठे होते, रेटिनाच्या मागे होते. त्यामुळे त्याचा जो नियर पॉईंट आहे तो काय झालेला असतो, शिफ्ट झालेला असतो. तो ॲट 25 सेंटीमीटरला नसतो. देअर आर 2 रिझन्स फॉर फार साइडनेस. मग काय रिझन असतात की ज्यामुळे फार साइडनेस होऊ शकतो किंवा तो डिफेक्ट आहे आपल्याला कळतं. तर फर्स्ट पॉईंट आहे कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड आय लेन्स डिक्रीजेस सो दॅट द कॉन्व्हर्जिंग पॉवर ऑफ द लेन्स बिकम लेस. आपण जर बघितलं तर कॉर्नियाची जी कर्वेचर आहे आणि त्याचप्रमाणे आय लेन्स आहे यामधलं डिस्टन्स काय होतं, कमी होतं. आणि कमी झाल्यामुळे त्याची जी कॉन्व्हर्जिंग पॉवर आहे ती कॉन्व्हर्जिंग पॉवर काय होते, कमी होते. हे फर्स्ट रिझन झालं. देन सेकंड, ड्यू टू फ्लॅटनिंग ऑफ आय बॉल द डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड रेटिना डिक्रीजेस. तो जो आयबॉल असतो तो फ्लॅट होतो. त्या फ्लॅट झाल्यामुळे लेन्स आणि रेटिनामधलं डिस्टन्स काय होणार आहे, कमी होणार आहे. हे काय झालं सेकंड रिझन की ज्यामुळे तो जो आय असतो, डिफेक्ट आय असतो, तो रेटिनावरती इमेज फॉर्म करण्याऐवजी काय करतो, रेटिनाच्या मागे इमेज फॉर्म करतो. आता आपण फार साइडनेस कशाप्रकारे हा जो डिफेक्ट आहे दूर केला जातो ते आपण बघूया. दिस डिफेक्ट can be corrected by using a convex lens with proper focal length. आता हा जो फार साइडनेस आहे हा डिफेक्ट करेक्ट करण्यासाठी कॉन्वेक्स लेन्सचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे त्या कॉन्वेक्स लेन्सला एक प्रॉपर फोकल लेंथ असते. का तर मग प्रत्येक आय असेल, ह्युमन आय असेल, त्या प्रत्येक ह्युमन आयचा जो नंबर असेल स्पेक्टॅकलचा तो काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. आणि त्या नंबरनुसार ती प्रॉपर फोकल लेंथ असलेली कॉन्वेक्स लेन्स त्याच्यामध्ये युटिलाइज केली जाईल तो डिफेक्ट क्लिअर करण्यासाठी. दिस लेन्स कॉन्व्हर्जेस द इन्सिडंट रे बिफोर दे रीच द लेन्स. ते लेन्सपर्यंत पोहोचण्यापर्यंत ते जे रेज असतील इन्सिडंट रे ते काय होतात, कॉन्व्हर्ज होतात. द लेन्स देन कॉन्व्हर्ज देम टू फॉर्म द इमेज ऑन रेटिना. आणि त्यानंतर ते कॉन्व्हर्ज होऊन काय होतं, इमेज फॉर्म होते. इथे जर आपण बघितलं तर इथे काय केलं आहे, तो
हा जो डिफेक्ट आहे हायपरमेट्रोपिया, तो डिफेक्ट दूर करण्यासाठी कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर केलेला आहे. इथे कॉन्व्हेक्स लेन्समध्ये इन्सिडेंट करण्या अगोदर ते रे काय असतात, कॉन्व्हर्ज असतात. कॉन्व्हर्जिंग रे इन्सिडेंट केले जातात आणि इन्सिडेंट केल्यानंतर पुन्हा जेव्हा ते ह्युमन आयमधून काय होतात, रिफ्रॅक्ट होतात, तेव्हा ते काय होतात, पुन्हा कॉन्व्हर्ज होतात आणि ते कशावरती इमेज फॉर्म करतात, रेटिनावरती. अशा प्रकारे फारसाइडनेस हा जो डिफेक्ट आहे हा कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर करून डिफेक्ट हा रिमूव्ह केला जातो किंवा करेक्ट केला जातो. The focal length of a convex lens is positive, thus the spectacle used to correct the farsightedness have a positive power. आता फोकल लेंथ जी आहे कॉन्व्हेक्स लेन्सची ती नेहमी काय घेतात, पॉझिटिव्ह. हे आपण कशामध्ये बघितलं, साइन कन्व्हेन्शनमध्ये. द फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड अपोजिट टू दॅट द फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज ऑलवेज निगेटिव्ह. आता जर आपण बघितलं, जर पॉझिटिव्ह नंबर असेल तर तिथे कोणती लेन्स वापरली जाणार आहे, कॉन्व्हेक्स लेन्स विथ प्रॉपर फोकल लेंथ. म्हणून फारसाइडनेस असेल तर त्यांना तो नंबर कशामध्ये असतो, प्लसमध्ये असतो. द पॉवर ऑफ दिस lenses is different depending on extent of farsightedness. आता जर आपण बघितलं, प्रत्येक लेन्सची जी पॉवर आहे ही काय असते, डिफरंट असते. का तर मग प्रत्येकाला असलेला नंबर हा डिफरंट असतो, म्हणून त्या प्रॉपर फोकल लेंथ असलेलेच स्पेक्टॅकल्स काय केले जातात, त्या पर्टिक्युलर ह्युमन आयसाठी वापरले जातात. थर्ड डिफेक्ट इज प्रेस्बोपिया. Generally, the focusing power of eye lens decreases with age. जसं वय वाढतं तशा प्रकारे ते जे आय लेन्स असतात त्याची जी फोकसिंग पॉवर असते ती काय होते, डे बाय डे कमी होते. द मसल्स नियर द लेन्स लूज देअर ॲबिलिटी टू चेंज द फोकल लेंथ ऑफ द लेन्स. मग हे कशामुळे होतं, तर त्या लेन्सच्या शेजारी ज्या मसल्स असतात त्या मसल्स काय करतात, फोकल लेंथ ॲडजस्ट करतात आणि त्यांची जी फोकल लेंथ ॲडजस्ट करण्याची जी ॲबिलिटी असते ती काय होते, कमी कमी होत जाते. द नियर पॉईंट ऑफ लेन्स शिफ्ट फर्दर फ्रॉम आय, आणि त्यामुळे काय होतं, नियर पॉईंट जो आहे तो शिफ्ट केला जातो त्या आयपासनं. बिकॉज ऑफ दिस ओल्ड पीपल कॅनॉट सी नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली. आता नियर पॉईंट शिफ्ट झाल्यामुळे ते नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली बघू शकत नाही. समटाइम्स पीपल सफर फ्रॉम नियर साइडनेस ॲज वेल ॲज फार साइडनेस. इन सच अ केस बायफोकल लेन्स आर रिक्वायर्ड टू करेक्ट द डिफेक्ट्स. इन सच lenses the upper part is concave lens and the correct near sightedness while the lower part is a convex lens which correct the फार साइडनेस. आता कधीकधी काही माणसांना नियर साइडनेस आणि त्याचप्रमाणे फार साइडनेस हे दोन्हीही डिफेक्ट्सला फेस करावं लागतं. मग हा जो डिफेक्ट आहे दोन्ही नियर साइडनेस आणि फार साइडनेस हे दोन्हीही डिफेक्ट क्लिअर करण्यासाठी बायफोकल लेन्सेसचा वापर केला जातो, ज्यामुळे ते डिफेक्ट काय होतील, करेक्ट करता येतील. मग अशा वेळेस जो स्पेक्टॅकल तयार केला जातो त्यामध्ये दोन पोर्शन केले जातात. त्या स्पेक्टॅकलच्या लेन्समध्ये अप्पर पार्टला कॉन्केव्ह लेन्स असते आणि त्याचप्रमाणे लोअर पार्टमध्ये कॉन्व्हेक्स लेन्स असते. अप्पर पार्टमध्ये नियर साइडनेस करेक्ट केला जातो आणि लोअर पार्टमध्ये फार साइडनेस करेक्ट केला जातो. मोस्ट ऑफ जे एज्ड पर्सन आहे, ज्यांचं जास्त एज आहे, त्या लोकांना हा डिफेक्ट मोस्ट ऑफ दिसतो. आणि अशा प्रकारे आपण तीन डिफेक्ट्स बघितले. त्या तिन्ही डिफेक्ट्सचे काय रिझन आहे, कशामुळे होऊ शकतात आणि त्याचप्रमाणे ते डिफेक्ट्स कशाप्रकारे करेक्ट केले जातात हे आपण बघितलं. ॲपरंट साईज ऑफ ॲन ऑब्जेक्ट. कन्सिडर टू ऑब्जेक्ट PQ and P1Q1 having same size but kept at different distances from an eye as showing in the figure 7.15. आता 7.15 मध्ये दोन ऑब्जेक्ट घेतले,
एक आहे पी क्यू आणि दुसरा आहे P1Q1. ह्या दोघांचीही हाईटची साईज जी आहे ती काय सेम आहे, पण दोघंही एकमेकांपासून एका पर्टिक्युलर म्हणजे ह्युमन आय आहे, ह्युमन आयपासून वेगवेगळ्या डिस्टन्सवरती प्लेस केलेले आहेत. ॲज द अँगल अल्फा सबटेंडेड बाय PQ at the eye is larger than the angle beta subtended by P1Q1. इथे जर बघितलं PQ सोबत तयार केलेला जो अँगल आहे तो काय आहे अल्फा, आणि त्याचप्रमाणे P1 आणि Q1 सोबत केलेला ह्युमन आयने केलेला तो कोणता आहे बीटा. PQ appears bigger than P1Q1. आता जर अँगलचं कंपॅरिझन आपण केलं तर कोणता अँगल बिगर आहे अल्फा. अँगल इज ग्रेटर दॅन अँगल बीटा. दॅट्स वाय ऑब्जेक्ट PQ is seen as bigger as compared to P1Q1. Thus the apparent size of an object depends on the angle subtended by the object at the eye. आणि यावरनं आपल्याला असं कळतं की ॲपरंट साईज जी आहे ऑब्जेक्ट ही कशावर डिपेंड आहे, त्या आयसोबत कशाप्रकारे अँगल फॉर्म केलेला आहे. जसं आपण बघितलं PQ जो आहे ऑब्जेक्ट तो काय दिसतोय बिगर ॲज कम्पेअर टू P1Q1 बिकॉज ऑब्जेक्ट PQ मेक्स bigger angle as compared to P1Q1. That's why angle subtended by that object is important for apparent size of an object. Use your brain power. First question: why do we have to bring a small object near the eye in order to see it clearly? जो स्मॉल ऑब्जेक्ट असतो त्या स्मॉल ऑब्जेक्टला आपण डोळ्याजवळ का नेतो बघण्यासाठी? मग काय कारण असेल त्याचं? जर आपण एखादा स्मॉल ऑब्जेक्ट असेल तो जर आपल्या डोळ्यात शेजारी येईल तर त्या ऑब्जेक्ट काय करतो, त्या ह्युमन आय बरोबर अँगल फॉर्म करतो आणि तो अँगल काय असतो बिगर असतो. त्यामुळे त्याची ॲपरंट साईज काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे आणि ॲपरंट साईज इन्क्रीज झाली म्हणजेच तो ऑब्जेक्ट काय दिसणार आहे क्लिअरली दिसणार आहे. सेकंड क्वेश्चन: if we bring an object closer than 25 cm from the eye, why can we not see it clearly even though it subtends to bigger angle at the eye? जर 25 cm हा नियर पॉईंट आहे, जर नियर पॉईंटच्याही आतमध्ये म्हणजे 25 cm आतमध्ये जवळ ह्युमन आयच्या जवळ जर ऑब्जेक्ट पकडला तर तो क्लिअरली का दिसत नाही जरी त्यांनी तयार केलेला अँगल बिगर असेल तर? जसं आपण बघितलं की 25 cm वरती असल्यानंतर ह्युमन आयचे जे असतात त्या मसल्स रिलॅक्स मध्ये ते ऑब्जेक्ट क्लिअरली बघू शकतात. पण जेव्हा ते ऑब्जेक्ट 25 cm पेक्षाही कमी अंतरावर येतं तेव्हा त्या मसलवरती स्ट्रेस येतो आणि त्यामुळे ती फोकल लेंथ ऍडजस्ट होत नाही जरी अँगल बिगर असला तरी. त्यामुळे आपण 25 cm आत क्लोज असलेलं ऑब्जेक्ट क्लिअरली बघू शकत नाही जरी अँगल बिगर असला तरी.